तुला पर्याय व्यवस्था तुला काय करावी अशी आता पर्याय व्यवस्था म्हणजे ते जलजीवन जे काय आहे काम त्यात विहीर पाडलेली आहे त्याला म्हणजे फुल पाणी आहे मग त्यामुळं घर टू घर ते पाणी कनेक्शन पोहोचवलेलं आहे त्यामुळे पिण्याची पाण्याची तर त्यामुळे पूर्ण सोय झालेली आहे नंतर वरनं जे टेंबूचं पाणी येणार आहे त्यामुळं शेतीला त्याचा फायदा आहे फक्त एवढाच विषय आहे की वरचं जे तलाव आहे ते जरा आणखी तिथे शेतकऱ्याच्या जमिनी आहेत त्याला जर जास्त हे करून घेतलं तर तिथं पाणी साठण्याची शक्यता जास्त आहे आणि क्षेत्र मोठं केलं तर आपल्याला त्याचा फायदा वाढेल आणि मुळात गाव उतारावर आहे मग भौगोलिक दृष्ट्या तशी पाण्याची अडचण ही राहणार रेड झोन मध्ये गाव आहे तसं त्यामुळे आपल्या गावाला जरा पाण्याची पातळी खाली गेलेली बरोबर अटल भूजल योजना आपल्या गावात चालू आली त्या अटल भूजल योजनेतून आपल्या गावातील पाण्याची हे बघितले आपल्याला खोल वाढून त्यांनी टेस्टिंग केलेलं आहे त्यामुळे आपल्याला पाणी खोलवर येईल आपलं गाव रेड झोन मध्ये पाण्याची क्षमता आपल्याला जास्त त्यामुळे ते आपण जसं ऋषीने सांगितलं वरचं जे तळ्याचं क्षेत्र आहे ते सामूहिक क्षेत्र शेतकरी खोली केलं संबंधित घेऊन खोल केले त्या तळ्यातला गाळ काढून आणि जी साठपाट जास्त होईल जेवढा आपल्याला फायदा आहे एक सोयी आपल्याला जास्त होईल जीवन मिशनचं आपण काम पूर्णत्वात आणलेलं आहे त्याच्यावरती एक तळ आहे त्यात ऑलरेडी आता म्हैसाचं पाणी येतच त्याची पण खोलीकरण केलेली आहे त्यामुळे आता पाण्याची टंचाई सहसा भासणार नाही भौगोलिक याच्यातून मला तर तुम्ही येणाऱ्या भविष्य काळात पाणी टंचाई होणार ओके जसं की तुम्हाला मी विचारू इच्छितो की जसं की एक पूर्वीची प्रथा होती की पाणी आणायचं म्हणजे